नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCITची फायनल एक्झाम जुलै महिन्यात होणार आहे। तर त्या एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात, कशा प्रकारे त्याची मार्किंग पद्धत असणार आहे आणि कशा प्रकारे आपल्याला पास व्हायचं आहे, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर तुमची MSCITची फायनल एक्झाम ही जुलै महिन्यात 11 जुलैपासून तर 15 जुलैच्या दरम्यान होणार आहे आणि यामध्ये सर्व विद्यार्थी जे उन्हाळ्याच्या बॅचमध्ये जेवढे काही ॲडमिशन झाले असेल तेवढ्यांची ही फायनल एक्झाम असणार आहे। तर त्या एक्झाममध्ये आपल्याला बघूया कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात आणि कशा प्रकारे त्याला सोडवायचं आहे। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा, कारण अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड करणार आहोत जुलै महिन्यात होणाऱ्या एक्झामसाठी। तर त्याच एक्झामचे रिलेटेड क्वेश्चन मी या परीक्षेमध्ये मी सोडवणार आहोत, तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरू। तर बघा इकडे काउंटडाऊन आपला सुरू झालेला आहे। तर इकडे आपल्याला 60 मिनिटांचा टायमिंग दिलेला आहे, म्हणजे 1 तासाचा टायमिंग असतो। त्यामध्ये तुम्हाला 15 क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्हचे विचारले जाणार आहे। 15 पैकी तुम्हाला पासिंगसाठी 6 क्वेश्चन्स करेक्ट यायला पाहिजे, कारण प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे, म्हणजेच आपल्याला 15 पैकी 6 मार्क असणं आवश्यक आहे। प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला 35 क्वेश्चन विचारले जातात, तर 35 पैकी आपल्याला पासिंगसाठी 14 मार्क आवश्यकता आहे, 14 मार्काची। म्हणजे एकूण तुम्ही 6 आणि 14 म्हणजेच 20 मार्कातसुद्धा MSCITची फायनल एक्झाम पास होऊ शकता। तर तुमचा जो पेपर फायनल पेपर असणार आहे तो 50 मार्काचाच असणार आहे आणि 50 मार्क तुम्हाला इरा लर्निंगचे जे तुम्ही इरा सोडवला असेल सेंटरवर, त्या इराचे तुम्हाला 50 मार्क मिळणार आहे। असे तुम्हाला एकूण 100 मार्काचं सर्टिफिकेट मिळणार आहे MSCITचं। तर बघूया आपला पेपर जो आहे तो 50च मार्काचा आहे आणि 50 पैकी आपल्याला 50 कशा प्रकारे मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत। तर बघा याच्यातनी बघा एकूण प्रश्नांची संख्या 50 विचारलेली आहे, प्रत्येकाला 1 मार्क आहे। पासिंगसाठी आपल्याला 20 मार्काची आवश्यकता आहे, त्यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 6 आणि प्रॅक्टिकलचे 14 मार्क दिलेले आहे। त्याच्यातनी बघा 3 लेवल दिलेले आहे। लेवल 1 मध्ये सुद्धा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल दिलेले आहे, त्यानंतर लेवल 2 मध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल आहे आणि लेवल 3 मध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल आहे। लेवल 3 हे कठीण लेवल आहे, लेवल 2 हे मीडियम प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात आणि लेवल 1 मध्ये थोडे सोपे क्वेश्चन विचारले जातात। तर आपण कोणताही क्वेश्चन्स कधीही सोडू शकतो आपल्या दिलेल्या या वेळेमध्ये। तर मी सगळ्यात अगोदर तुम्हाला पहिले ऑब्जेक्टिव्ह सोडवूया लेवल 1 मधलं, त्यानंतर लेवल 2 मधलं आणि त्यानंतर लेवल 3 अशा प्रकारे आपण सोडवणार आहोत। तुम्ही कोणताही क्वेश्चन्स कधीही सोडू शकता। तर बघा पहिला क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्हचा, ॲपलेट्स हे लँग्वेजमध्ये लिहिले गेलेले विशेष प्रोग्राम्स आहे म्हणत आहेत। तर कशातनी लिहिले गेलेले प्रोग्राम्स आहे ॲपलेट, तर ते जावामध्ये लिहिलेले आहे। मॉनिटरवर दिसणाऱ्या चित्राच्या आउटपुटला त्याची सॉफ्ट कॉपी असेही म्हणतात म्हणत आहे। तर बरोबर आहे, त्याला सॉफ्ट कॉपी म्हटले जाते। डेस्कटॉपवर दिसणाऱ्या माऊस पॉइंटरला हेही नाव आहे म्हणत आहे। तर डेस्कटॉपवर दिसणाऱ्या माऊस पॉइंटरला आपण दुसरं नाव कोणतं आहे बघा, तर त्याला आपण ॲरो पॉइंटर म्हटले जाते। डॉट नंतर येणाऱ्या डोमेन नेमच्या शेवटच्या भागाला डॅश डॅश म्हणतात म्हणत आहे। तर त्याला काय म्हटले जाते, तर त्याला डोमेन कोड्स म्हटले जाते। युटिलिटीजना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात म्हणत आहे। तर बरोबर आहे। IRC म्हणजे आर म्हणजेच काय असते बघा, तर आर म्हणजे रिले असते। तर अशा प्रकारे आपल्या लेवल 1 मधलं ऑब्जेक्टिव्ह संपूर्ण सोडवणं झालेलं आहे। 6 ऑब्जेक्टिव्ह आहे त्यामध्ये आणि त्याच्यातलंच आपल्याला लेवल 1 मधलं प्रॅक्टिकल सोडवायचं आहे। तर प्रॅक्टिकलचे 14 क्वेश्चन्स आहे। इथून पहिला क्वेश्चन चालू करा। चालू केल्यानंतर बघा पहिला क्वेश्चन्स आलेला आहे, ते सपोर्ट मधल्या होम मधल्या इंडेक्स मधल्या ग्राफिक्स फोल्डरमध्ये स्टोअर केलेली इमेज2 ही फाईल graphic2 या नावाने रिनेम करा म्हणत आहेत। तर आपल्याला रिनेम करा म्हणत आहे। तर रिनेम करण्यासाठी पहिले त्या फोल्डरमध्ये जायचं आहे, त्या फाईलपर्यंत जा, इंडेक्समधल्या ग्राफिक्समध्ये म्हणत आहे। तर ग्राफिक्सला ओपन करा, याच्यामध्ये बघा फाईल दिलेली आहे, त्या फाईलला कोणतं नाव द्यायचं आहे, graphic2। तर graphic2 हे नाव देण्यासाठी राईट क्लिक करा, त्यानंतर याच्यातून रिनेम ऑप्शन्स घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये graphic2 हे नाव टाईप करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर 2 द्या समोर,
बाहेर क्लिक करायचं आहे, ग्राफिक 2च नाव द्या, .jpg द्यायची गरज नाही आपल्याला, ऑलरेडी तिथे एक्सटेन्शन लागून येते। बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। आणि जे क्वेश्चन्स तुम्हाला सुरुवातीला येते तेच क्वेश्चन तुम्हाला आधी सोडवायचं आहे आणि जे क्वेश्चन तुम्हाला येत नाही ते सगळ्यात शेवटी आपल्याला विचार करून सोडवायचं आहे। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, कलरमधल्या अदर फोल्डरमधून ब्लँक फाईल स्टुडंट आयडीने असलेल्या फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर कशातून म्हणत आहे, कलरमधल्या अदर फोल्डरमधून म्हणत आहे। तर कलरमध्ये जा, त्यानंतर अदरमध्ये जायचं आहे। याच्यामध्ये बघा ब्लँक फाईल दिलेली आहे, तर ब्लँक फाईलला सिलेक्शन करा आणि स्टुडंट आयडीने असलेल्या फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर राईट क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी करून घ्या। कॉपी झाली फाईल, कुठं न्यायचं आहे, स्टुडंट आयडीने असलेल्या फोल्डरमध्येच। तर स्टुडंट आयडी म्हणजे जे सुरुवातीचं फोल्डर आहे त्या फोल्डरच्या खाली कुठेही पेस्ट करायचं आहे, सुरुवातीच्या फोल्डरच्या खाली कुठेही पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन बघा, हार्डवेअर फोल्डरमधून हेडफोन.bmp फाईल कलरमधल्या अदर फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, हेडफोन फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला कॉपी करून घ्या। कॉपी झाली ती फाईल, आता कुठं न्यायचं आहे त्याला, कलरमधल्या अदरमध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कलरमध्ये जायचं आहे, त्यानंतर अदरमध्ये जा आणि त्यातनी कुठेही राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या वर डॉक्युमेंटमधील 3ऱ्या आणि 6व्या वाक्याचा हायलाइट कलर बदलून व्हायलेट करा म्हणत आहे। तर जेवढेही आज आपण क्वेश्चन सोडवणार आहोत त्याच्यासारखेच सिमिलर क्वेश्चन तुम्हाला फायनल एक्झाममध्ये विचारले जाणार आहे आणि काही क्वेश्चन याच्यातले सुद्धा असणार आहे। जर तुम्हाला हे जर क्वेश्चन जर आले तर तुम्हाला फायनल एक्झाममध्ये कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही। त्यानंतर बघा, 3ऱ्या आणि 6व्या वाक्याचा हायलाइट कलर बदलून व्हायलेट करा म्हणत आहे। तर 3रं वाक्याला सिलेक्शन करा, त्यानंतर आपल्याला 6व्या वाक्याला सिलेक्शन करायचं आहे, कंट्रोलचं बटन दाबून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर आपल्याला कोणता कलरमध्ये, हायलाइट कलर, तर हायलाइट म्हणजे बॅकग्राऊंडचा कलर आपल्याला कोणता करायचा आहे, व्हायलेट, तर ह्याच्यातून व्हायलेट कलर घ्या अशा प्रकारे आणि बाहेर क्लिक करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये 8 ओळी आणि 8 कॉलमचे टेबल तयार करा म्हणत आहे। तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये 8 ओळी आणि 8 कॉलमचे टेबल तयार करण्यासाठी आपल्याला टेबल घेण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, टेबलमध्ये जा आणि त्यानंतर इन्सर्ट टेबलवर क्लिक करायचं आहे आणि नंबर ऑफ कॉलममध्ये किती सांगितलेलं 8x8, तर पहिल्याच्यातनी 8 टाका आणि नंबर ऑफ रोमध्ये सुद्धा 8 टाकायचं आहे। त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये यादी चढत्या क्रमाने सॉर्ट करा म्हणत आहे। तर दिलेली यादी आपल्याला असेंडिंग क्रमाने सॉर्ट करायचं आहे। तर पूर्ण लिस्टला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या, सिलेक्शन करून घ्यायचं आहे। सिलेक्शन झाल्यानंतर असेंडिंग क्रमाने सॉर्ट करायचं आहे। तर आपल्याला सॉर्टिंगमध्ये जा, इथे बघा पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये इथं A to Z सॉर्टिंग दिलेलं आहे, तर सॉर्टमध्ये जा आणि कोणत्या याच्यातनी सॉर्ट करा म्हणते, असेंडिंगमध्ये। तर बघा इथे असेंडिंग दिलेलं आहे, तर असेंडिंग घ्या। असेंडिंग म्हणजे चढत्या आणि डिसेंडिंग म्हणजे उतरत्या, तर आपल्याला असेंडिंग घ्यायचं आहे। त्यानंतर ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, सेल रेंज A2 ते A12चा बॅकग्राऊंड रंग बदलून तो रेड करा म्हणत आहे। तर सेल रेंज A2 पासून तर A12 पर्यंत म्हणत आहे, तर A2 पासून सिलेक्शन करा, तर A12 पर्यंत म्हणत आहे, तर A2 पासून सिलेक्शन करायचं आहे। A2 पासून सिलेक्शन करा, तर A12 पर्यंत म्हणत आहे, तर सिलेक्शन करून घ्या। सिलेक्शन केलेला आहे A2 पासून तर A12 पर्यंत आणि त्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंड रंग कोणता करायचा आहे, रेड करायचा आहे। तर बॅकग्राऊंड कलरमध्ये जाण्यासाठी बघा इथे होम टॅबमध्ये जा, बॅकग्राऊंड कलरमध्ये जायचं आहे आणि यातून रेड कलर इथून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या वर्कशीटमध्ये A11 सेलमधील टेक्स्ट रॅप करा म्हणत आहे। तर A11 सेलमधील टेक्स्ट आपल्याला रॅप करायचा आहे। तर आपल्याला H11ला सिलेक्शन करा, कॉलमचा A घ्या आणि H घ्या आणि रोचा 11 घ्यायचा इकडून, तर H11ला इकडे सिलेक्शन करून घ्या आणि त्यातनी रॅप टेक्स्टवर क्लिक करायचं इथे बघा जेवढे नाव त्यामध्ये होतं सर्व शो होत आहे आपल्याला। त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा आणि दुसऱ्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि नंतर आपल्याला पिक्चर हे नाव लिहायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला सर्वात शेवटी ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा म्हणत आहे। तर सर्वात शेवटी ते खाली क्लिक करा, न्यू स्लाइडमध्ये जायचं आहे आणि इथून ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायची आहे।
आणि त्यानंतर काय म्हणते, दुसऱ्या स्लाईडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून त्यामध्ये पिक्चर नाव टाईप करा म्हणत आहे. तर दुसऱ्या स्लाईडमध्ये जा. टेक्स्ट बॉक्स घेण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे आणि इथून टेक्स्टच्या ग्रुपमध्ये जाऊन टेक्स्ट बॉक्स घ्या आणि ते ड्रॅग करून तो काढायचा आहे अशा प्रकारे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पिक्चर हे नाव टाईप करायचं आहे. अशा प्रकारे पिक्चर नाव टाईप करा, बाहेर क्लिक करा कुठं पण, आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमधील कोणत्याही 3 स्लाईड डिलीट करा म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला कोणत्याही 3 स्लाईड डिलीट करायच्या आहेत. तर कोणत्याही 3 स्लाईड डिलीट करण्यासाठी आपण पहिली करू. पहिल्याला सिलेक्शन करा, कीबोर्डवर डिलीटचं बटन प्रेस करायचा. 1 झालं, त्यानंतर पुन्हा डिलीटचं बटन प्रेस करा. 2 झालं, पुन्हा डिलीटचं बटन प्रेस करा कीबोर्डवरचं. 3 अशा प्रकारे मी 3 स्लाईड सिलेक्शन करून डिलीट केलेलं आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हणत आहे. तर नाव दिलेलं आहे आणि कंपनीचं नाव मिळून आपल्याला एक नवीन कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे. कॉन्टॅक्ट घेतला, त्यानंतर आपल्याला याच्यातनी नाव दिलेलं आहे गणेश पाटील. तर जे नाव दिलं असेल ते नावाला कॉपी करा आणि फुल नेमच्या जागी फुल नेम टाका. त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे, तर कंपनीचं नाव कॉपी करा, Ctrl+C आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाका. आणि नंतर आपल्याला सेव्ह आणि क्लोज करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, MS आउटलुकमध्ये हाय प्रायोरिटी टास्क इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट सब्जेक्ट सोबत तयार करा म्हणत आहे. तर आपल्याला काय बनवायचं आहे, टास्क बनवायचा आहे. तर टास्क बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जा आणि याच्यातून टास्क घ्यायचा आहे. टास्क घेतल्यानंतर बघा आपल्याला सब्जेक्ट दिलेला आहे याच्यातनी आणि प्रायोरिटी दिलेली आहे. तर प्रायोरिटीमध्ये जा आणि कोणती प्रायोरिटी घ्यायची आहे, हाय प्रायोरिटी म्हटलेलं आहे तर हाय प्रायोरिटी घ्या. आणि सब्जेक्ट कोणता म्हटलेला आहे, इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट सब्जेक्ट म्हटलेला आहे. तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, दिलेल्या ब्राउझरमध्ये ajantacaves.com लिंक ओपन करा म्हणत आहे. तर दिलेल्या ब्राउझरमध्ये आपल्याला ajantacaveslink.com ओपन करायचे आहे. तर लिंक ओपन करण्यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचं आहे. तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करावं लागेल आपल्याला. त्यानंतर ॲड्रेस बारमध्ये ajantacaves.com हा URL टाईप करा आणि एंटर करावं लागेल. आणि एंटर केल्यानंतर बघा ती लिंक ओपन होईल आपली. तर याचं उत्तर आपलं ऑप्शन नंबर 3 असणार आहे. तर ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, www.iexplorer.com लिंक तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन करा म्हणतात. तर सेम तेच क्वेश्चन्स आलेला आहे. तर इथे iexplorer.com ही लिंक ओपन करायची आहे. तर त्याच्यासाठी ऑप्शन नंबर 3 आहे. तर बघा, मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचा आहे. ॲड्रेस बारमध्ये तो ॲड्रेस टाकायचा आहे आणि त्यानंतर एंटर करावं लागेल. आणि बघा, अशा प्रकारे ती लिंक आपली ओपन झालेली आहे. तर याचं सुद्धा उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. 3 वर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 कम्प्लिटली पूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला लेवल 2 सोडवायचं आहे. यामध्ये बघा मीडियम प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. तर ऑप्शन नंबर 2 वर जा आणि पहिले ऑब्जेक्टिव्ह आहे यामध्ये 6 ते आपल्याला सोडवायचे आहे. तर पहिला क्वेश्चन बघा, चीनी व जपानी यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांसाठी तयार केलेला 16 बिट कोड म्हणजेच काय म्हटलं जाते, त्याला युनिकोड म्हटलं जाते. ऑपरेटिंग सिस्टीम ही यूजर इंटरफेस पुरवते, कॉम्प्युटरचे स्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम चालवते म्हणत आहे. तर बरोबर आहे. पुढीलपैकी प्रायमरी मेमरी कोणती म्हणत आहे. तर पुढीलपैकी प्रायमरी मेमरी ही कोणती असते बघा. तर रॅम ही प्रायमरी मेमरी आहे. gov.edu.mil व .net या एक्सटेन्शनना डॅश डॅश असे म्हणतात म्हणत आहे. तर त्यांना काय म्हटले जाते, तर त्यांना डोमेन कोड्स म्हटले जाते. खालील वेबसाईटचा विचार करा, ही कोणती साईट आहे म्हणत आहे. तर बघा, या प्रकारची साईट कोणती आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर कोरा आहे. त्यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीच्या मेल बॉक्सला संदेश पाठवणे म्हणजेच ईमेल म्हटले जाते.
तर अशा प्रकारे आपले ऑब्जेक्टिव्ह झालेले आहे लेवल 2 मधले. त्यानंतर प्रॅक्टिकल सोडूया. तर बघा प्रॅक्टिकलमध्ये बघा याच्यात 14 क्वेश्चन्स आहे लेवल 2 मध्ये सुद्धा. पहिला क्वेश्चन्स लावा. फीज फाईल या फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून रीड ओनली करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला कोणत्याही फाईलचा ॲट्रिब्यूट जर चेंज करायचा असेल तर त्यामध्ये 2 प्रकारचे ॲट्रिब्यूट दिले जातात. तर बघा कोणत्याही फाईलचा ॲट्रिब्यूट चेंज करण्यासाठी त्या फाईलला सिलेक्शन करा. फक्त सिलेक्शन करायचं आहे. माऊसचं राईट क्लिक करा त्याच्यावर. त्या फाईलवर राईट क्लिक केल्यानंतर इथे प्रॉपर्टीजवर जायचं आहे. प्रॉपर्टीजवर गेल्यानंतर बघा इथे खाली ॲट्रिब्यूट दिलेले आहेत. तर जेवढे ॲट्रिब्यूट सांगितले असेल तेवढे याच्यातनी अप्लाय करायचे आहे. तर इथं किती सांगितलं आहे? रीड ओनली सांगितलेलं आहे. तर रीड ओनलीच घ्या. त्यानंतर आपल्याला सिंपल अप्लाय करायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. सपोर्ट फोल्डरमधील क्वेश्चन डॉक्युमेंट फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून हिडन करा म्हणत आहे. तर कशातून म्हणतात? सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा. क्वेश्चन फाईलला सिलेक्शन करायचं आहे. राईट क्लिक करा. इथे प्रॉपर्टीजवर जायचं आहे आणि याच्यातनी बघा आपल्याला कोणतं करा म्हणत आहे? हिडन. तर याच्यातून हिडन घ्यायचं आहे. हिडनच करा. त्यानंतर अप्लाय करायचं आहे आणि नंतर ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन. सपोर्ट फोल्डरमधून सर्व टेक्स्ट डॉक्युमेंट सपोर्टमधल्या डिफॉल्ट येथे कॉपी करा म्हणत आहे. तर कुठून म्हणत आहे? सपोर्ट फोल्डरमधून म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा. त्यानंतर आपल्याला सर्व टेक्स्ट डॉक्युमेंट म्हणत आहे. तर याच्यामध्ये बघा एकच टेक्स्ट डॉक्युमेंट आहे जे वर्डमध्ये टाईप केलेलं आहे. तर त्या डॉक्युमेंटला सिलेक्शन करा. राईट क्लिक करायचं आहे. माऊसचं राईट क्लिक बटन प्रेस करा आणि इथून कॉपी करून घ्यायचं आहे. आणि कॉपी केल्यानंतर कुठं न्यायचं आहे? ते सपोर्टमधल्या डिफॉल्टमध्ये. ऑलरेडी आपण सपोर्ट फोल्डरमध्येच आहोत. त्यामध्ये डिफॉल्टमध्ये जा आणि राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेबलच्या शेवटच्या ओळीच्या खाली 3 रिकाम्या ओळी इन्सर्ट करा म्हणत आहे. तर टेबलच्या ओळीच्या खाली सर्वात खाली आपल्याला 3 ओळी घ्यायच्या आहे. तर सर्वात शेवटी आपल्याला क्लिक करावं लागेल. शेवटच्या ओळीच्या शेवटी इथे क्लिक करा. क्लिक केल्या केल्या आपल्याला इथे लेआउट आणि डिझाईन हे दोन्ही टॅब इथं आलेले आहे. तर त्यामधलं लेआउटमध्ये जा आणि लेआउटमध्ये गेल्यानंतर आपल्याला इन्सर्ट बिलोवर किती वेळेस क्लिक करायचं आहे? 3 वेळेस. तर 1, 2 आणि 3 वेळेस क्लिक करा अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट 4 कॉलममध्ये स्प्लिट करा म्हणत आहे. तर बघा हे जे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला 4 कॉलममध्ये स्प्लिट करायचं आहे. तर कुठे एक सिंगल क्लिक करा. Ctrl+A न ऑल सिलेक्शन करून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण आपलं सिलेक्शन होईल किंवा तुम्ही इथूनही सिलेक्ट ऑल केलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला किती कॉलममध्ये करायचं आहे? 4. तर त्यासाठी लेआउट टॅबमध्ये जा. कॉलम्समध्ये जायचं आहे. मोर कॉलम्समध्ये जा आणि किती कॉलम्समध्ये करायचं आहे त्याच्यातून आपल्याला नंबर टाकायचे आहे. 4 कॉलम म्हणत आहे तर 4 कॉलम घ्या. त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका तपासा आणि सुधारा म्हणत आहे. तर सर्व स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका तपासा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला कुठे एक डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे आणि Ctrl+A न ऑल सिलेक्शन करून घ्या किंवा इथूनही सिलेक्शन केलं तरी चालेल. सर्व सिलेक्शन केलं त्यानंतर रिव्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे आणि प्रूफिंगच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला याच्यातनी स्पेलिंग आणि ग्रामरवर क्लिक करा आणि याच्यातनी जेवढे काही आपल्याला दिलेलं आहे तेवढ्याचं सजेशन दिलेलं आहे तेवढ्या सजेशनला याच्यातनी ॲक्सेप्ट करायचं. अशा प्रकारे क्लिक करा त्याच्यावर म्हणजे जेवढ्या चुका आहे आपल्या तेवढ्या याच्यातून अशा प्रकारे आपण दुरुस्त करू शकतो. तर बघा सर्व चुका दुरुस्त झालेल्या आहे म्हणते. त्यानंतर येस करा आणि नंतर याला ओके करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे कॉलम बी. पर्टिक्युलर हा Z to A म्हणजेच हायेस्ट टू लोएस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा म्हणत आहे. तर कॉलम बी म्हणत आहे तर कॉलम बीला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर हायेस्ट टू लोएस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करायचा आहे आपल्याला. तर कॉलम बी म्हणत आहे परंतु कुठून म्हणत आहे? पर्टिक्युलरपासून. तर नोटबुकपासून तर आपल्याला प्रिंटिंग पेपरपर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे जेवढं आहे तेवढं त्यामध्ये. त्यानंतर एडिटिंगच्या ग्रुपमध्ये सॉर्ट अँड फिल्टरमध्ये जा आणि कोणतं घ्यायचं आपल्याला? Z to A म्हणजेच हायेस्ट टू लोएस्ट घ्यायचं आहे. तर सेकंड नंबरला दिलेला आहे Z to A दिलेला आहे तर तोच घ्यायचा आहे. त्यानंतर सॉर्ट करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट.
दिलेल्या स्प्रेडशीटमधील C8 पासून H8 सेल रेंजचे सर्व सेलचे फॉर्मॅटिंग काढून टाका म्हणत आहे. C8 पासून तर H8 पर्यंत म्हणत आहे, तर C8 पासून सिलेक्शन करा, H8 पर्यंत सिलेक्शन करून झालं. त्यानंतर सर्व सेलचं फॉर्मॅटिंग काढून टाकण्यासाठी क्लिअरच्या ऑप्शनमध्ये जा आणि त्यातून क्लिअर फॉर्मॅटवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 8 ब्लँक स्लाइड ॲड करा म्हणते आणि सर्व स्लाइडला अनकव्हर नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे आणि त्याचा इफेक्ट आपल्याला फ्रॉम टॉप हा इफेक्ट द्यायचा आहे. तर 8 ब्लँक स्लाइड घ्यायचे आहे. तर 8 ब्लँक स्लाइड घेण्यासाठी न्यू स्लाइडमध्ये जा आणि त्यातून 8 वेळेस आपल्याला ब्लँक स्लाइड घ्यायचे आहे अशा प्रकारे. 8 आणि पहिली मिळून आपल्या 9 स्लाइड होईल. त्यामध्ये 9 स्लाइड होईपर्यंत आपल्याला त्याच्यातनी घ्यायचं आहे. तर बघा 9 स्लाइड झालेल्या आहे, म्हणजे आपण पहिली मिळून आपल्या 8 आणि पहिली मिळून आपल्या याच्यातनी 9 स्लाइड याच्यातनी झालेला आहे. सर्व स्लाइडला काय म्हणते ट्रान्झिशन द्यायचं आहे अनकव्हर नावाचं. तर सर्व स्लाइडला म्हणत आहे तर कोणत्या एका स्लाइडला सिलेक्शन करून घ्या, त्यानंतर ट्रान्झिशनमध्ये जा आणि त्यातून अनकव्हर नावाचं ट्रान्झिशन देण्यासाठी ते मोरवर जायचं आहे आणि त्यातून अनकव्हर नावाचं ट्रान्झिशन द्या. अनकव्हर नावाचं ट्रान्झिशन दिलं त्यानंतर त्याचा इफेक्ट कोणता द्यायचा आहे फ्रॉम टॉप. तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि त्यातून फ्रॉम टॉप हा इफेक्ट इथून द्यायचा आहे. सर्व स्लाइडला म्हणत आहे म्हणून याच्यातून आपल्याला अप्लाय टू ऑल करून घ्यायचं आहे. बघा सर्व स्लाइडला याच्यातून इफेक्ट अप्लाय झालेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टू कंटेंट लेआउटसह 2 स्लाइड्स इन्सर्ट करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला टू कंटेंट लेआउट या नावाच्या 2 स्लाइड घ्यायच्या आहेत. तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि टू कंटेंट नावाच्या 2 स्लाइड याच्यामध्ये घ्यायच्या आहे एक आणि परत पुन्हा एक दुसरी घ्यायची आहे. 2 स्लाइड घेतल्या त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर आहे दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये शेवटच्या स्लाइडमध्ये कुठेही ॲक्शन बटन होम समाविष्ट करा म्हणत आहे. तर सर्वात शेवटच्या स्लाइडमध्ये म्हणत आहे. तर शेवटची स्लाइड पहिले पाहून घ्या. शेवटची 6 नंबरची शेवटची स्लाइड आहे, तिथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ॲक्शन बटन घेण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जावं लागेल आणि याच्यामध्ये गेल्यानंतर इल्युस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला याच्यातून शेप घ्यायचा. तर शेप्समध्ये जा आणि शेपमध्ये गेल्यानंतर आपल्याला बघा सगळ्यात खाली इथं ॲक्शन बटन दिलेलं आहे. तर कोणत्या नावाचं ॲक्शन बटन घ्यायचं आहे, होम नावाचं. तिथून होम नावाचं ॲक्शन बटन घ्या. त्यानंतर याच्यातून ड्रॅग करून ते काढायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन MS आउटलुकमध्ये दिनांक 28 फेब्रुवारी 2014ला 9:30 AM वेळ दिलेला आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल लोकेशनवर अपॉइंटमेंट विथ हार्ट स्पेशालिस्ट सब्जेक्टसाठी अपॉइंटमेंट तयार करा म्हणत आहे. तर आपल्याला अपॉइंटमेंट बनवायची आहे. तर न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतली त्यानंतर याच्यातनी डेट दिलेली आहे. तर डेटला कॉपी करून घ्या Ctrl+C आणि डेटमध्ये आपल्याला डेट टाकायची आहे. सुरुवातीला डेट टाकलेला आपण, त्यानंतर कितीचा टायमिंग दिलेला आहे 9:30 AM. तर सकाळचे 9:30 दिलेला आहे. तर सकाळचा टाईम घ्या मध्ये यामध्ये इथून 9:30 AM घ्यायचं आहे सकाळचे. त्यानंतर इथे लोकेशन दिलेलं आहे. तर लोकेशनला कॉपी करा Ctrl+C आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाका Ctrl+V. नंतर आपल्याला सब्जेक्ट दिलेला आहे. तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट सोडायचा आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा. दिलेल्या वेब पेजवरील न्यू मेसेज विंडो ओपन करा आणि विंडोमध्ये BCC रिसिप्ट बॉक्स ॲड करा म्हणत आहे. तर नवीन विंडो आपल्याला ओपन करायची आहे. तर त्यासाठी बघा तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 वर असणार आहे. ॲड्रेस बॉक्समध्ये आपल्याला google.com टाईप करावं लागेल. त्यानंतर जीमेल ऑप्शनवर जायचं आहे आणि त्यानंतर न्यू मेसेजवर क्लिक करा कंपोज बटनावर आणि त्यामधलं BCC बॉक्सवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट दिलेल्या वेब पेजमधून तुम्ही कशा प्रकारे साइन आउट व्हाल म्हणत आहेत. तर साइन आउट होण्यासाठी आपल्याला पहिले लॉग इन व्हावं लागेल. तर त्याचं उत्तर बघा.
तर बघा याचं उत्तर आपल्याला मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा म्हणते. ॲड्रेस बारमध्ये आपल्याला google.com हा URL टाईप करा आणि एंटर करावं लागेल. त्यानंतर आपल्याला गुगल हे वेब पेज ओपन झाल्यानंतर आता साइन इन ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर ईमेल आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला ते अकाउंट साइन आउट करायचं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपल्या लेवल 2 सुद्धा पूर्ण झालेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला लेवल 3 सोडवायचा आहे. तर लेवल 3 मध्ये जा आणि याच्यामध्ये बघा ऑब्जेक्टिव्हचे 3 क्वेश्चन्स आहे आणि प्रॅक्टिकलचे 7 क्वेश्चन्स आहे. म्हणजे असे आपण आपले 10 क्वेश्चन अजून सोडवायचे आहे. तर पहिले ऑब्जेक्टिव्ह सोडवूया. डॅश डॅश हे डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी असतात वापरतात म्हणत आहे. तर काय वापरतात बघा, तर फोल्डर वापरल्या जाते. कीवर्ड सर्चला इंडेक्स सर्च असेही म्हणत आहे. तर बरोबर आहे. IP ॲड्रेस म्हणजे काय म्हणत आहे, तर IP ॲड्रेस म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. त्यानंतर बघा आपल्याला प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सोडवायचे आहे कठीण लेवलमधले. तर पहिला क्वेश्चन्स लावा. सपोर्ट फोल्डरमधील विंडोज विस्टा फाईल उघडा म्हणते. त्या फाईलमधील सर्व टेक्स्ट डिलीट करा आणि फाईलला सेव्ह करून फाईलला बंद करा म्हणत आहे. तर सोपा क्वेश्चन्स आहे. जशा स्टेप्स याच्यातनी दिलेल्या आहेत तशा स्टेप्स आपल्याला वापरायच्या आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे. विंडोज विस्टा फाईलला ओपन करा डबल क्लिक करून. त्या फाईलमधील सर्व टेक्स्ट डिलीट करा म्हणत आहे. तर याच्यामध्ये जे काही शब्द दिलेले आहेत ते क्लिक करा. Ctrl+A न ऑल सिलेक्शन करायचं आहे आणि कीबोर्डवर डिलीटचं बटन प्रेस करा. सर्व डिलीट झालेलं आहे. त्यानंतर फाईलला बंद करा, सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईलला सेव्ह करण्यासाठी फाईलमध्ये जाऊन इथून सेव्ह करा आणि नंतर फाईलला बंद करण्यासाठी इथून क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कीबोर्ड या शब्दाला हायपरलिंक इन्सर्ट करा आणि ती www.yahoo.com या वेब पेजला जोडा म्हणत आहे. तर आपल्याला हायपरलिंक द्यायची आहे कीबोर्ड या शब्दाला. तर कीबोर्ड या शब्दावर डबल क्लिक करून तो शब्द सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. लिंकवर जा आणि लिंकवर गेल्यानंतर बघा इथे ॲड्रेस बॉक्समध्ये आपल्याला हा वाला ॲड्रेस यातला जसा आहे तसाच कॉपी करायचा आहे. जेवढा आहे तेवढाच कॉपी करा आणि याच्यातनी तो पेस्ट करायचा आहे. त्यानंतर ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्यांचे मॅथ या विषयाचे एकूण मार्क कॅल्क्युलेट करा आणि रिझल्ट I-23 मध्ये डिस्प्ले करा म्हणत आहे. तर I-23 मध्ये आपल्याला टोटल काढायचं आहे गणिताच्या सर्व विषयांचं. तर बघा I-23 मध्ये क्लिक करा. या ठिकाणी सर्व याचं टोटल काढण्यासाठी ॲटो सम जरी वापरला तरी चालेल किंवा डाऊन एरोमध्ये जा आणि त्यातून सम जरी वापरला तरी चालेल. सम घ्या किंवा ॲटो सम घ्या आणि जेवढे मार्क आहे तेवढेही मार्क आपल्याला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचे आहे. पहिले पाहून घ्या किती दिलेले आहे हे. सर्व विद्यार्थ्यांना सिलेक्शन करून त्यांचे मार्क सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर एक एंटर करायचं आहे. तर बघा सर्व मिळून आपल्याला 1499 हे त्याचं टोटल आलेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. योग्य फंक्शनचा उपयोग करून पहिल्या विद्यार्थ्याचे टोटल मार्क्स की सेल K4 मध्ये कॅल्क्युलेट करा आणि तेच फॉर्म्युला वापरून आपल्याला K5 ते K13 मध्ये रेप्लिकेट करा म्हणत आहे. तर K4 मध्ये आपल्याला टोटल काढायचं आहे. पुन्हा डायरेक्ट ॲटो सम जरी घेतलं तरी चालेल. जेवढे मार्क आहे तेवढे व्यवस्थित अशा प्रकारे सिलेक्शन करा आणि एक एंटर करायचं आहे. तर बघा पहिल्या विद्यार्थ्याचं टोटल निघालेलं आहे. बाकीच्यांचं काढण्यासाठी इथं कोणत्यातनी कर्सर ठेवा. अशा प्रकारे क्लिक करून खाली अशा प्रकारे ओढायचं आहे. पहिले पाहून घ्या किती काय तर आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा, स्लाइड क्रमांक 8 कॉपी करा आणि दिलेल्या प्रेझेंटेशनच्या शेवटी एक नवीन स्लाइड म्हणून ती पेस्ट करा म्हणत आहे. तर स्लाइड क्रमांक 8ला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर याला कॉपी करण्यासाठी राईट क्लिक करा आणि इथूनही कॉपी होते किंवा इथूनही कॉपी केला तरी चालेल. आणि सगळ्यात शेवटी एक नवीन स्लाइड म्हणून पेस्ट करण्यासाठी सगळ्यात शेवटी क्लिक करा आणि इथून तिला पेस्ट करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, MS आउटलुकमध्ये चर्च लोकेशनवर क्रिसमस पार्टी असा सब्जेक्ट देऊन एक नवीन इव्हेंट कॅलेंडरमध्ये बनवा म्हणत आहे. तर आपल्याला इव्हेंट बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा. त्यानंतर याच्यातनी आपल्याला इव्हेंट बनवण्यासाठी अपॉइंटमेंटमध्ये जावं लागेल. ऑल डे इव्हेंटवर क्लिक करायचे. लोकेशन दिलेलं आहे तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाकायचं आहे किंवा टाईप करा.
सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टच्या समोर सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि लास्टचा क्वेश्चन बघा. दिलेल्या वेब पेजमध्ये एक नवीन लिंक इन अकाउंट तयार करा. फर्स्ट नेम त्यानंतर लास्ट नेम दिलेला आहे आणि त्यानंतर आयडी आणि पासवर्ड दिलेला आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 वर आहे. मागचा पेज ओपन करावं लागेल. ॲड्रेस बारमध्ये link.com हा URL टाईप करावा लागेल आणि एंटर करा. एंटर केल्यानंतर ईमेल टाईप करायचा आहे आणि त्यानंतर त्याचा पासवर्ड टाईप करा आणि ॲग्री आणि जॉईनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर फर्स्ट नेम लास्ट नेम टाईप करा आणि कंटिन्यूवर क्लिक करावं लागेल. तर हे याचं आपलं दिलेलं आहे. पाहून घ्या पहिले. तर आपलं उत्तर पहिलं दुसरं आहे 2 नंबरचं आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण क्वेश्चन सोडवणं झालेले आहे. तर अशाच प्रकारचे जुलै महिन्यात होणाऱ्या MSCITच्या एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर अशा प्रकारे त्याला सोडवायचं आहे. तर अजूनसुद्धा याच्यासारखे जुलै महिन्यातनी सराव पेपर येणार आहे या चॅनलवर. तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या आणि फायनल एक्झाममध्ये तुम्ही पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवू शकता. तर आपण पाहूया एंड करून. जे क्वेश्चन चुकलेले असेल मी ते क्वेश्चन तुम्हाला तिथं शो करून दाखवतो कोणते त्याचं उत्तर काय होतं. तर त्यानंतर एस करा. एस करायचं आहे. एस करा आणि पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहे. तर बघा आपल्याला 46 मार्क मिळालेले आहे. प्रॅक्टिकलमध्ये 33 मिळालेले आहे आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये 13 मिळालेले आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्हचे 2 चुकलेले आहे आणि प्रॅक्टिकलचे सुद्धा 2 चुकलेले आहे. तर पाहून घेऊया कोणते करेक्ट होते. तर तुम्हाला फायनल एक्झाममध्ये अशा प्रकारे दिसणार नाही आहे. तर बघा 13 नंबरचा ऑब्जेक्टिव्ह चुकलं होतं आपलं. डॅजर्स हे डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरतात म्हणत आहे. तर काय वापरतात. तर फाईल वापरतात. हे त्याचं उत्तर होतं. त्यानंतर कीवर्ड सर्चला इंडेक्स सर्च असेही म्हणतात म्हणत आहे. तर त्याचं उत्तर चूक होतं. आणि ऑब्जेक्टिव्हचे आपले 2 क्वेश्चन्स प्रॅक्टिकलचे 2 क्वेश्चन चुकलेले आहे. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये C8 पासून याच्या सेलचे फॉर्मॅटिंग काढून टाका म्हणत होतं. तर हा क्वेश्चन आपल्याला चुकलेला आहे. आणि दिलेल्या वेब पेजवरील न्यू मेसेज विंडो ओपन करा आणि विंडोमध्ये BCC रिसिप्ट बॉक्स ॲड करा म्हणत होतं. तर त्याचं उत्तर www.google.com हे ओपन करायचं होतं. जीमेल ऑप्शनवर क्लिक करा. ईमेल व पासवर्ड टाकून लॉग इन करायचं होतं. त्यानंतर कंपोज बटनावर क्लिक करायचं होतं. त्यानंतर न्यू मेसेजची विंडो ओपन झाली आणि त्यामधलं BCC बॉक्स ॲड करायचा होता. तर हे त्याचं उत्तर होतं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला फायनल एक्झाम सोडवायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका अजून नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.